नमस्कार, झी 24 तासमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी मीनल दाभोलकर सामंत आणि तुम्ही बघताय झी 24 तासचा विशेष कार्यक्रम दुर्गे दुर्गट भारी, ज्यामध्ये आपण मायलेकींशी संवाद साधतोय. आज माझ्याबरोबर जी मायलेकीची जोडी आहे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर इंडस्ट्रीतला एक यशस्वी दिग्दर्शक, ज्याच्या मागे या दोघी जणी अगदी भक्कम अशा पाठिंब्यासारख्या उभ्या आहेत आणि त्या म्हणजे बेला शिंदे आणि सना शिंदे. दोघींचंही झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. बेलाताई, काय सांगाल? एक इंडस्ट्रीमध्ये यशस्वी दिग्दर्शक म्हणून केदार शिंदेंकडे पाहिलं जातं आणि आता मुलगी सना ह्याच इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं आहे. भलेही तिने लहानपणी छोटं काम केलं असलं, नाटकात म्हणा, मालिकांमध्ये म्हणा किंवा सिनेमांमध्ये म्हणा, पण एक फुल फ्लेज अभिनेत्री म्हणून तिने महाराष्ट्र शाहीरमध्ये काम केलं आणि त्याला सगळ्यांनी कौतुकही केलं. काय सांगाल, या दोघांमागे कसा एक भक्कम पाठिंबा असतो किंवा कसं तुमचं एकमेकांशी बॉन्डिंग असतं, काय सांगाल? केदारमुळेच मी शिकली. खरं सांगायचं तर काय करायचं काय नाही हे हळूहळूच शिकत गेली आहे मी जत्रा असून दे, तो पहिला पिक्चर जो मी प्रोड्यूस केला होता त्याच्यामध्ये पण मी खूप शिकत घेऊन गिव्ह अँड टेक रिलेशनशिप आमच्या दोघा जणांचं आहे, लिटरली सांगायचं तर. आणि आता सनाला ज्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी सनाला घेतो आहे या पिक्चरमध्ये, त्यावेळेला मी खरंच घाबरलेली खूप, की म्हटली सना एवढा मोठा रोल आहे, तिच्या पणजीचा रोल आहे तो कळणं म्हणजे खूपच कठीण होता तिच्यासाठी. आणि त्यासाठी मी केदार नसताना मी तिच्याशी खूप वेळा बोलली आहे की सना तू हे नक्की करशील ना, काऊन तू सेटवरती गेल्यानंतर बाबा ओरडणार तुला आणि त्यानंतर मग तू माझ्याकडे रडत यायचं नाही, आई बघ काय होतं आहे म्हणून, मला हे नाही जमणार आता एकदा. म्हटलं तसं नाही, तू थरली तयार झाली आहेस का, सगळ्या गोष्टींसाठी तू परिपक्व आहेस का, झालेली तयार, ते मला सांगतो आधी. मला तू ह्या नुसत्या स्क्रिप्टसाठी मी 4 ओळी बोलणार आणि मी नंतर काही करणार नाही असं नाही होऊ शकणार. सना, तू काय सांगशील? आई निर्माती, बाबा दिग्दर्शक आणि तू अभिनेत्री, कुठे दडपण होतं? आणि मुळात मला हे सांग की काय म्हणजे अभिनेत्री म्हणून काम करशील काय, बाबांनी विचारलं काय नेमकं झालं? बाबांनी मला सांगितलं की तू करणार आहेस का, तर मग रितसर ऑडिशन दे. आणि त्यांनी करून घेतलं एकदा माझ्याकडनं की तू दाखव तू काय करणार आहेस. आणि बाबांबरोबर पडद्यामागे काम करण्याचा अनुभव तर होताच, कारण त्यावेळेला पण ॲज अन असिस्टंट डिरेक्टर बाबा जिथे राहायचे, बाबा जे करायचे ते सगळ्या बाकीच्या ॲक्टर्सबरोबर आणि असायचे आणि मी बाकीच्या सगळ्या असिस्टंट डिरेक्टर्स, कॉस्ट्यूम डिपार्टमेंट ह्यांच्याबरोबरच असायची. सो ती एक वेगळी स्पेशल ट्रीटमेंट मला तेव्हाही मिळत नव्हती आणि ती सेटवरती गेल्यावर पण मला अशी काही वेगळी ट्रीटमेंट नव्हतीच, कारण बाबा आहेत तरी ते तिकडे दिग्दर्शक आहेत, ते तिकडे माझे वडील नाही आहेत. कॅमेरा पॅकअप झाल्यावर मग बाबा म्हणून ते यायचे, नाहीतर दिवसभर ते असे बोलायचे पण नाही की अगं कसं वाटतंय तुला, ऑल गुड. नाही तर युजली घरात आले की त्यांचं खूप असतं की अरे सान्या असं हे ते खूप, म्हणजे कारण एकुलती एक मुलगी आहे तर आई बाबांचं असं काय बोलतात अख्खं अटेन्शन माझ्याकडे असतं. पण तिथे ते दिग्दर्शक म्हणून होते तर त्यांनी बघितलं पण नाही. ॲज अन ॲक्टर मला बाकीच्यांना जसे ते ट्रीट करत होते, तू तिथे तशीच आहेस, तुला काही स्पेशल ट्रीटमेंट मिळणार नाही आहे माझ्याकडनं. आणि आईचं म्हणायला गेलं तर म्हणजे लहानपणापासून मी बघत आली आहे की कुठलीही फिल्म येणार असेल तर त्याच्या प्री प्रोडक्शनपासून ते पोस्ट प्रोडक्शन रिलीजच्या नंतर पण ते सगळेजणच, दोघंही जणं प्रोडक्शनचे सगळ्या गोष्टी घेऊन बसायचे. हळूहळू त्यांच्याबरोबर बसून मीही शिकली. याच याच्यावरनं विचारायचं आहे की बाबा आई यांचं कुठेतरी दडपण होतं की सेटवर बाबा असणार आहेत, दिग्दर्शन करणार आहेत किंवा कुठे घरी येऊन आरडाओरडा मिळाला, काही असा क्षण होता किंवा आठवतं तुला की कशा पद्धतीने सगळं चालत होतं तुझं? नाही, दडपण तर होतंच. आय थिंक मी कुठली दुसरी फील्ड चूज केली असती तर तिथे कम्पॅरिझन झालं नसतं की केदार शिंदेंची मुलगी आहे, तिथे मी ॲज अ व्हेरी डिफरंट पर्सन म्हणून असती. पण आता इथे किती झालं तरी केदार शिंदेंची मुलगी ही आता स्टार करते एका फिल्ममध्ये, तर ते दडपण होतंच. त्यात आई ॲज अ प्रोडक्शन हाऊस ती चालवते त्याचंही दडपण होतं. आणि त्यात वारसाही असा आहे की मोठे बाबांचा वारसा आहे आणि फॅमिली पण अख्खी याच बॅकग्राऊंडमध्ये आहे. तर मला असं वाटत नाही की मी अजून कुठल्याही क्षेत्रात फिट झाली असती जेवढं मला एंटरटेनमेंट क्षेत्रात मी फिट झाली आहे.
कुठल्याही क्षेत्रात येताना एक घरच्यांचा पाठिंबा खूप मॅटर करतो, पण सना जेव्हा ह्या क्षेत्रात येणार असं ठरलं तेव्हा कशा पद्धतीने तुम्ही तिला पाठिंबा दिला किंवा तिचाही कसा तिने विश्वास तिच्यावर ठेवावा असं तिचंही वागणं कसं होतं? हे बघ, ती ज्यावेळेला शाळेत होती ना त्यावेळेला ती सगळ्या करिक्युलर्स ॲक्टिव्हिटीजमध्ये काम करायची. सगळं, फॅन्सी ड्रेस असून दे, एज्युकेशन असून दे, सगळ्या स्कूलमध्ये पण, इवन सोसायटीच्या ह्याच्यामध्ये पण ती सगळ्या ह्याच्यात भाग घ्यायची. म्हणून तेव्हापासून माझा पाठिंबा तिला भक्कम होता आणि ती सगळं जे मी सांगायची ते ती सगळं डॉट टू डॉट करायची. हे मला माहिती आहे कारण तिच्यामध्ये ग्रास्पिंग पॉवर खूप आहे. फास्ट ती पिकअप करते, ती डान्समध्ये व्यवस्थित आहे, ती बोलण्यामध्ये व्यवस्थित आहे, ती पाठांतरात व्यवस्थित आहे. मला हे माहिती होतं की ती सगळं व्यवस्थित करेल तिथे. फक्त तिच्याकडनं आता ते जो कॅमेराचं हे आहे ते ती आता कसं पोर्ट्रे करते एवढंच मला माहिती होतं. आणि त्याच्यासाठी केदार असल्यामुळे म्हणून मी तेवढी ती विश्वास ठेवून मी रिलॅक्स होती तिथे. सना, तू आधीपासूनच ठरवलेलंस, जसं तू म्हणालीस की पूर्ण कुटुंबच या क्षेत्रातलं आहे, नाटक असो मालिका असो, ते पाहूनच तू ठरवलंस आधीपासून की कुठेतरी ग्लॅमर आहे या क्षेत्राला त्यामुळे तू या क्षेत्रात येण्याचं ठरवलंस? मला यायचं होतं याच इंडस्ट्रीमध्ये म्हणून रितसर BMM केलं, मास मीडिया, आणि त्याच्यानंतर ते करताना पण मी बाबांना असिस्ट करत होती. ग्लॅमर हे मी लहानपणापासून तरी बघितलं नव्हतं. हे आत्ता जे ग्लॅमर आहे ते आता दिसतं बिकॉज ऑफ द सोशल मीडिया आणि या सगळ्या ह्याच्यात. पण लहानपणापासून जे बघत आली आहे, सिरियल्स असून दे, फिल्म्स असून दे किंवा नाटक असून दे, तेव्हा ग्लॅमर नव्हतं. तेव्हा म्हणजे सगळेजण काम करायचे, वेड्यासारखे काम करायचे त्या पॉईंटला. मी जेव्हा जन्माला आली तेव्हापासून आई नाटकात पण काम करायची. ती जाऊबाई जोरात या नाटकात काम करत होती तेव्हा. पण माझ्यामुळे तिनेही ते सोडलं की नाही, मला माझा 100% अटेन्शन सनाला द्यायचं आहे. तर ते सोडलं. पण तरी ती मलाही नाही, पण मग ती मला सांभाळते आणि त्याच्याबरोबर प्रोडक्शन हाऊस आणि त्याच्याबरोबर घर आणि बाबा, तर सगळ्यात जास्ती रिस्पॉन्सिबिलिटीज या घरामध्ये माझाच होल्ड आहे, कोणाचाच हिंमत नाहीये बाहेर. तेच तर, आम्ही दोघं जण दिसतोय ते हिच्यामुळे, बाकी कोणच नाही. की केदार शिंदेचा होल्ड आहे, नो वे, घर हे माझं आहे म्हटल्यानंतर कम्प्लिटली माझं आहे. ते खरं आहे. तुझं काम क्षेत्रामध्ये मी इंटरफेअर करते. आणि हे आता जाऊन बाबांना जरी विचारलं ना तेही बोलतील की हिच्याशिवाय कोणच नाहीये. आई म्हणून तिचा होल्ड आहे. पण असं कधी झालं का की काय यार, काय एका वहीचं किंवा दोघांमध्ये काही राग रुसवे, भांडणं, काय सांगशील, कसं बॉन्डिंग आहे दोघींचं? आम्ही दिवसभर भांडतो, हे खरंच आहे. म्हणजे बाबा आता असं असतं की तुम्ही का भांडताय, तुम्हाला काही कारण नाहीये भांडायला, आणि आम्ही रॅन्डम गोष्टींवरती म्हणजे आता भांडू आणि 5 मिनिटांनी आम्ही बोलू पण, इजंट इट? मग काहीतरी तिला माझं आवडलेलं नसतं, काही वेळेला मला तिचं आवडलेलं नसतं, तर ते होऊ शकतं. त्याच्यामध्ये सगळं होऊ शकतं. किती पसाराच खूप करून ठेवून देते, सगळ्या गोष्टीचा उचलतच नाही, ह्याच्यावरनं मी तिला बोलते, मग ती भडकते माझ्यावरती, तुला काय करायचं, मी जेव्हा पाहिजे त्यावेळेला मम्मी उचलते, असं असतं तिचं. बाबांबरोबर बॉन्डिंग खूप वेगळं आहे, कारण बाबांबरोबर असा खूप रिस्पेक्टफुल बॉन्डिंग आहे. म्हणजे एकुलती एक मुलगी आहे तर मी त्यांना खूप त्रास देते, ते खरं आहे, पण तरी कितीही झालं तरी अहो बाबा याच ह्याच्यावरती असतं. आणि हिच्याबरोबर म्हणजे ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी ही गोष्ट लागली की अगं हे कसं करतात, नाही तर दिवसभर भांडणार की नाही हे तू नीट नाही करत, हे तू नीट नाही करत, पण अगं आता हे कसं करतात जरा मला दाखव ना. तर हे खूप होतं आमच्या दोघींमध्ये. बाबामध्ये पडत नाहीत? नाही, आमच्या दोघींच्या भांडणात कधीच बाबा पडत नाही. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही दोघी नंतर एकत्र येतात आणि मला टार्गेट करतात, म्हणून ते मध्ये पडतच नाही. आईमधली अशी कुठची शक्ती आहे जी तुला अट्रॅक्ट करते? तिची पॉझिटिव्हिटी. ती नेहमी मला आणि बाबांना सांगते की ना कुठल्याही गोष्टीला नाही बोलायचं किंवा नो पासून सुरू नाही करायचं. कारण तुम्ही जेव्हा नो बोलतात किंवा नाही बोलतात किंवा पहिल्यापासूनच असा विचार करतात की नाही हे नाही झालं तर मग ते नाहीच होणार. तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि तसं तसं स्वामी घडवत जाणार त्या गोष्टी. सो तिच्यामध्ये जी एक पॉझिटिव्हिटी आहे ना ती कुठे ना कुठे खूप इन्स्पायरिंग आहे मला आणि बाबांना पण. मेरे तुम्ही काय सांगाल? तिचा हट्टीपणा, त्या हट्टीपणामुळे ना ती खूप करून दाखवणार मी ही जी तिच्यामध्ये शक्ती आहे ना की लिटरली काही झालं तरी मी हे करून दाखवणार. त्या हट्टीपणामुळे तिच्या कामामध्ये तिला जो एक पुश मिळतो ना की कसं नाही होत आहे माझ्याकडनं, आई होणार माझ्याकडनं, मी करून दाखवणार ते. सो दॅट इज अ गुड
तिच्यामधली क्वालिटी आहे आणि मला ते खरंच वाटतं आणि ती खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. खूप सुंदर. तुम्ही दोघींनी इतक्या छान गप्पा मारल्यात, मला खरंच बरं वाटलं. आणि तुमच्यातलं हे जे नातं आहे की तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना, हे असंच कायम राहू देत, यात शुभेच्छा. थँक्यू. झी 24 तासशी तुम्ही मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती.